ब्रॉट टू यू बाय विगार्ड। त्यामुळे पराभव या ठिकाणी पाहायला मिळत आहे असे त्यांचे सूत्रवाच्य आहे। कसं बघता, खरंच अजित पवार गटाने काम नाही केलं त्यांचं? हे बघा, मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रांतचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब किंवा इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक विभागवाईज तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला एकत्रितपणानं बसून पक्षाने जो काही आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं प्रत्येक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी पालन करावं अशा पद्धतीनं स्पष्टपणानं सूचना दिल्या आणि महायुतीचा धर्म पाळून सर्वांनी काम करण्याचा निश्चय ज्यावेळेला उमेदवारी जाहीर झाली त्यानंतरनं प्रत्येक कार्यकर्त्यांनी मनाशी ठामगाठ बांधून केलेला होता। मी आज जे काही खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी वक्तव्य केलं ते पूर्णपणानं पाहिलं, परंतु बारणे आप्पांनी जे वक्तव्य केलं हे वक्तव्य करत असताना महायुतीमध्ये कुठेही तेढ निर्माण होईल अशा पद्धतीनं वक्तव्य करू नये असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते। शेवटी आपण महायुतीचा धर्म पाळत असताना उद्याच्या काळामध्ये देखील आपण सर्वांनी एकत्रितपणानं राहणं अत्यंत गरजेचं आहे। जे काही आज वक्तव्य खासदार श्रीरंगाप्पा बारणे करतायत त्यांनी हेच वक्तव्य निवडणुकीच्या मतदान होण्या अगोदर केलं असतं किंवा त्यांना जी कुठली माहिती होती ती माहिती त्यांनी जर आमच्या प्रमुख नेत्यांकडे दिली असती तर ते अधिकपणानं योग्य राहिलं असतं। परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सर्वसामान्य कार्यकर्ता असेल, पदाधिकारी असेल, या सर्वांनी झोकून महायुतीचे उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे यांचं काम केलेलं आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। सुनील जी, एक प्रश्न या ठिकाणी एक निर्माण होतो की मागच्या वेळेस जेव्हा लोकसभेमध्ये पार्थ पवारांचा पराभव श्रीरंगाप्पांनीच केला आहे, त्याच्यामुळे त्याचा वचपा काढण्याचा हा प्रयत्न आहे असं या ठिकाणी चित्र पाहायला मिळतं। स्वतः पार्थदादा पवार हे देखील प्रचाराकरता काही दिवस मावळ लोकसभेच्या मतदारसंघामध्ये येऊन काही प्रमुख कार्यकर्त्यांची भेट घेऊन स्पष्टपणानं सांगत होते आपल्याला महायुतीच्या उमेदवाराचं काम करायचं आहे, श्रीरंग बारणे आप्पांना कुठेही आपण कामामध्ये कमी पडू नका अशा पद्धतीनं पार्थदादांनी स्वतःहून येऊन आम्हाला सांगितलं। त्याबाबत आम्हाला काही सूचना देखील केल्या। त्यामुळे जाणीवपूर्वक पार्थदादाचा वचपा काढणं किंवा बारणे आप्पांना आता पराभूत करावं अशा पद्धतीनं ज्या काही बातम्या पेरल्या जात आहेत त्यामध्ये कुठलेही तथ्य नाही आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। प्रचाराच्या आधी नाराज होते, महायुतीमध्ये पुढे समन्वय नाही असा आरोप करत होते। नाही, मी माझ्या पद्धतीनं माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा मिळावी याकरता आग्रही होतो। माझ्या नेत्यांकडे किंवा महायुतीतल्या नेत्यांकडे देखील आम्ही आमची बाजू मांडण्याचं काम केलं, परंतु जो काही निर्णय झाला त्या निर्णयाचं स्वागत करून आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी झोकून श्रीरंगाप्पा बारणे यांचं काम केलेलं आहे। नाही, एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळत आहे की ही वेळ खरी तर समर्थन करण्याची, महायुतीला समर्थन करण्याची वेळ आहे, परंतु बारणे आप्पा यांचे कार्यकर्ते म्हणतात की अजित पवार गटाकडून आमचा बदला, जुना बदला आहे तो पूर्ण करण्याच्या तयारीत आहे आणि पराभव जो झाला तर बदला पूर्ण झाला असंही बोललं जातं। अशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला कुठलाही कार्यकर्ता स्पष्टपणानं किंवा उघडपणानं आपल्याला बोलताना पाहायला मिळालेलं नाही। कुठेही असं वक्तव्य कुठल्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केलं नाही। शेवटी प्रमुख महायुतीतले नेते म्हणून आदरणीय अजितदादा यांनी देखील माझ्या मतदारसंघामध्ये स्वतः येऊन सभा घेतली। ज्या ठिकाणी दादांची मदत लागेल त्या ठिकाणी मदत घेऊन किंवा कार्यकर्त्यांना सूचना देऊन जिथं जिथं आपल्याला बारणे आप्पांचं काम करावं लागेल, जिथं अडचणी वाटतील त्या सोडवण्याचं काम दादांनी केलेलं आहे। त्यामुळे जाणीवपूर्वक कुठल्याही बातम्या किंवा अफवा पसरवण्याचं कारण नाही। श्रीरंग बारणेंना महायुतीमध्ये विटाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला असं वाटतं का तुम्हाला? कारण की थेट तुमच्यावर आरोप करताना महायुतीनं युतीतल्या एका घटक पक्षाने काम केलं नाही असं थेट तुमच्यावर त्यांचं वक्तव्य मी ऐकलं त्यावेळी त्यांनी असं स्पष्टपणाने सांगितलं
की आमदार किंवा पदाधिकाऱ्यांनी काम केलं, परंतु कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी काम केले नाही. आता ही जर माहिती त्यांच्याकडे अगोदर होती तर त्यांनी मतदान होण्या अगोदर ही माहिती द्यायला पाहिजे होती. परंतु आता मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आणि निवडणुकीमध्ये कुठं मताधिक्य कमी होईल, हे मताधिक्य कमी होताना जर कुणावरती आरोप करायचे किंवा त्याचं अपयश लपवायचं तर हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावरती किंवा पदाधिकाऱ्यावरती खापर मारण्याचं काम बारणे आप्पांनी करू नये, जेणेकरून आपलं अपयश किंवा आपली नाराजी ही मतदारांमध्ये होती ही आपल्याला मान्य करावी लागेल. परंतु तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने झोकून काम केले ही देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे. श्रीरंग बारणेचा पराभव झाला, तुम्ही प्रचारात त्यांच्या सोबत आहात, मात्र या वक्तव्यानंतर काही बोलणं झालंय का तुमचं आपणशी? मी अशा वक्तव्यानंतर त्यांना बोलणं किंवा त्यांच्याशी चर्चा करणं मला योग्य वाटलं नाही. शेवटी माझ्या कार्यकर्त्याला किंवा एखाद्या पदाधिकाऱ्यावरती असे आरोप जर कोणी करत असेल तर आम्हाला असं वाटतं की त्यांच्याशी न बोलणं हेच योग्य राहील. श्रीरंग बारणेचा जर पराभव झाला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो जुना बदला आहे तो पूर्ण होईल? नाही, श्रीरंगाप्पा बारणेंचा पराभव होणार नाही, आम्हाला विश्वास आहे. नक्कीच ते किमान 1.5-2 लाख मताधिक्य घेऊन विजय होतील. परंतु विजयाचं श्रेय हे माझ्या कर्तृत्वावरती किंवा माझ्या स्वतःच्याच बळावरती होते. अशा पद्धतीनं आपलं स्वतःची टुमकी लावणं योग्य नाही. शेवटी कार्यकर्त्याच्या जोरावरती किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना आहे, RPI, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, घटक पक्ष, इतर या सर्वच पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी झोकून श्रीरंगाप्पा बारणेंचं काम केले. त्यामुळे त्यांनी कुठल्याही कार्यकर्त्याला विसरू नये एवढीच माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आधी म्हणताना म्हटलंय की राष्ट्रवादीच्या नेते आणि कार्यकर्त्यांवर आपलं अपयश ते टाकू नये. एकीकडे तुम्ही म्हणतात की आपल्या अपयशाच्या दुसरीकडे तुम्ही म्हणतात की त्यांचा पराभव होता. नेमके हे विधान कशी घ्यायची? नाही, ह्याच्यामध्ये तुम्हाला मी स्पष्टपणाने सांगतो की श्रीरंगाप्पा बारणे यांना उमेदवारी मिळण्या अगोदर आम्ही कार्यकर्त्यांनी आग्रही होतो की आमच्या पक्षाला किंवा आम्हाला संधी मिळावी. परंतु ज्यावेळेला महायुतीचा निर्णय झाला त्यानंतरनं आम्ही स्पष्टपणानं आमची भूमिका मांडली की आपल्याला युतीचा धर्म पाळून काम करावं लागेल आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी श्रीरंगाप्पा बारणेंचं काम झोकून तन मन धनानं केलेलं आहे. त्यामुळं आपल्याबाबत असलेली नाराजी किंवा ज्या ठिकाणी आपल्याबाबत ज्या काही चर्चा होत्या त्या चर्चांना कुठंतरी पांघरून घालणं किंवा त्या चर्चांवरती वेगळ्या पद्धतीनं विषांतर करून आपण आपली बाजू कुंपवत आहे हे झाकण्याचं काम करू नका. शेवटी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यानं काम प्रामाणिकपणे निष्ठेने केलेलं आहे. पार्थ पवारांचा जो पराभव श्रीरंग बारणेंनी याआधी केला होता त्या पार्श्वभूमीवर जर श्रीरंग बारणेंचा जो संशय आहे त्यांनी जर व्यक्त केला असेल की अजित पवार गटाने माझ्यासाठी काम नाही केलं, त्यात गैर काय? तुम्हाला काय वाटते, काय चुकीचं? मी तुम्हाला हे सांगतो, मावळ लोकसभेच्या 2019चं निवडणुकीचा मतदान हे ज्यावेळेला पार पडलं त्यावेळेला पार्थ दादांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 5 लाख मला वाटतं कधी 7 ते 8 हजार मतदान हे पार्थ दादांना त्यावेळेला मिळालं होतं. आणि महायुतीचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि इतर पक्षाचं मिळून 7 लाख मतदान हे बारणे आप्पांना मिळालं होतं. आता शिवसेना म्हणत असताना उद्धव साहेबांची शिवसेना आणि शिंदे साहेबांची शिवसेना ह्याच्यामध्ये किती फूट पडलेली आहे, त्यांचं मतदान किती आहे हे त्यांनी त्यांचं ॲनालिसिस करावं. परंतु 5 लाखाच्या वरती जे काय मतदान होईल त्यामध्ये नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वाटा हा बारणे आप्पांच्या मतामध्ये असणार आहे. आपले सहकारी आहेत त्यांचं नाव येतं आहे पुण्या केसमध्ये, आपण कसं बघता याच्याकडे? ऍक्सिडेंट झाला पुण्यामध्ये अगरवाल्यांचा, त्या प्रकरणामध्ये आपले सहकारी आमदार त्यांचं नाव येत आहे. नाही, मला नाही कल्पना, नाही मी नाही कोणतं ॲक्सिडेंटचं प्रकरण नाही मी पाहिलं नाही. ॲक्सिडेंट त्या अल्पवयीन मुलांनी जो ॲक्सिडेंट केला तो म्हणता का? नाही, त्या मी कुठल्याही बातमी किंवा माझ्या ऐकण्यामध्ये आलेलं नाही आहे, मी त्यात पाहिले नाही. मी जर काही माहिती मिळेल तर मी सांगेल पुणे असेल तर अशा पद्धतीने. पार्थ पवारांना तुम्ही जे म्हटल्याप्रमाणे जवळपास 5.5 लाख मतं मिळाले, याचा अर्थ असा आहे की श्रीरंग बारणेंना 7 आणि 5 12.5 लाख मतं मिळायला पाहिजे. बारणे आप्पांना ज्या वेळेला मतदान मिळालं त्यावेळेला संपूर्ण शिवसेना, एकच शिवसेना होती, त्या शिवसेनेचं भारतीय जनता पक्ष आणि RPI आणि इतर मित्र पक्षाचं मिळून ते मतदान होतं. त्यामध्ये शिवसेनेची फूट पडल्यावरती उद्धव साहेबांच्या शिवसेनेचं मतदान हे मोठ्या प्रमाणामध्ये खाली तळागाळामध्ये आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही. ते त्यातलं किती मतदान
मिळवण्यामध्ये श्रीरंगप्पा बारणे यांना यश मिळालं, ते मतदान पकडून साधारणतः मला वाटतं की ते 5 लाखापर्यंत जातील. 5 लाखाच्या पुढचं जे मतदान होईल ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल असा माझा स्पष्टपणे दावा आहे. श्रीरंग बारणे यांना जर समजा पराभव झाला तर तो पराभव तुम्ही स्वीकार करणार का? पराभव होण्याचा तुमच्यावर पडलं तर तुम्ही ते पण पराभव होण्याचा कुठलाही किंतु परंतु नाही. पराभव होणं अशक्य आहे. बारणे आप्पांना मताधिक्य मिळेल आणि चांगल्या मताधिक्याने ते विजय होतील आम्हाला विश्वास आहे. अण्णा, काल शरद पवारांना एबीपी माझ्याशी बोलताना एक महत्त्वाची प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, ज्या पद्धतीनं भाजपचे प्रमुख आहेत यांना काही दिवसांपूर्वी स्टेटमेंट केलं की आम्ही संघ भाजप पहिला दुबळा होता, संघाची त्यांना मिळाली, आता भाजप हा स्ट्रॉंग झाला आहे. याचाच अर्थ कुठेतरी संघाची गरज संपली आहे अशा पद्धतीचा सध्या अर्थ काढला जातोय. शरद पवारांचं असं म्हणणं आहे की अशाच पद्धतीनं आता हे जे घटक पक्ष त्यांच्यासोबत गेलेले आहेत, राष्ट्रवादी आणि शिवसेना, यांना देखील लक्षात घ्यावं. कदाचित तुमची देखील उद्या अशीच परिस्थिती होऊ शकते. आदरणीय साहेबांनी जे काही वक्तव्य केलं त्याच्यावरती उत्तर देणं इथपर्यंत मला असं वाटतं की मी योग्य नाही किंवा त्या पात्रतेचा नाही आहे. त्याबाबत माझे वरिष्ठ नेते जे काय उत्तर द्यायचं किंवा त्याच्या बाबतीत जी दखल घ्यायची ते माझे वरिष्ठ नेते घेतील. मतदान सध्या कमी मागच्या शेवटच्या टप्प्यामध्ये होताना पाहायला मिळालं. तुम्ही नेमकं याचं विश्लेषण कसं कराल? याच्यामध्ये मतदान कमी होताना एकतर सलग 3 सुट्ट्या आल्यामुळं काही मतदार किंवा कामगार वर्ग हा देखील बाहेरगावी फिरण्यासाठी किंवा सुट्टी घेऊन बाहेर गेलेला देखील आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्याचबरोबर उष्णतेचा अधिकचा जो काही आपल्याला प्रसंग किंवा जी उष्णतेची लाट आपल्याला पाहायला मिळते, त्या उष्णतेमुळे देखील काही मतदानाचा टक्का हा घटला आहे, हे नक्कीच आपल्याला नाकारता येणार नाही. पुण्यातल्या हिट अँड रन प्रकरणानंतर प्रशासनामध्ये पूर्णपणे अनेक समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. खास करून जो आरोपी होता त्यानं ड्रिंक केलं नाही अशा पद्धतीचा मला माहिती नाही, मी त्या बाबतीत माहिती घेतली नाही. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, त्या बाबतीत जर काय आज आमचे प्रवक्ते उमेशजी पाटील आहेत ते तुम्हाला माहिती देतील. उमेश भाऊ तुम्ही बसा. थँक्यू. एका अत्यंत महत्त्वपूर्ण विषयाच्या संदर्भानं आज मावळ भागातले आमचे पक्षाचे आमदार आणि आमच्या पक्षाचे नेते आमदार सुनील अण्णा शेळके यांनी प्रेस घेतलेलीच आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की स्वतः श्रीरंग बारणे यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलेलं आहे की सगळ्या आमदारांनी जे राष्ट्रवादीचे आहेत प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी अतिशय मन लावून काम केलेलं आहे. अजितदादांनी सुद्धा त्या संदर्भामध्ये बैठका घेतल्या. एवढंच नव्हे तर काही प्रमाणामध्ये टीका होऊन सुद्धा अर्ज भरायला देखील अजितदादा स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि हे सगळं असताना विनाकारण महायुतीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काही वेळेला प्रयत्न केला जातो. त्याच्या संदर्भामध्ये स्वतः सुनील शेळके यांनी त्या बाबतीमधला व्यवस्थित खुलासा देखील केलेला आहे. याच्याही पलीकडे मागच्या 1-2 दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वी आदरणीय पवार साहेबांच्या वतीनं असं सांगण्यात आलं की 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं सक्षम किंवा अनुभवी अशा पद्धतीचं कॅन्डिडेट नव्हता आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं काँग्रेसपेक्षा जास्त जागा असताना सुद्धा मुख्यमंत्रीपद घेतलं नाही. अजितदादाच्या संदर्भानं प्रश्न विचारल्यानंतर त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की अजितदादा नवखे होते आणि सक्षम नव्हते किंवा अनुभवी नव्हते. यामधून त्यांच्या या वक्तव्यातून अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. अजितदादा हे त्यावेळेला एकदा खासदार आणि 3 वेळेला आमदार होते. त्यामुळं एकदा खासदारकीचा अनुभव, संसदीय कामाचा अनुभव, मंत्रिपदाचा अनुभव आणि इलेक्टिव्ह मेरिट ह्या तिन्ही पातळ्यावर स्वतःचं सक्षमत्व त्यांनी सिद्ध केलेलं होतं आणि अनुभव देखील होता. तरी त्या अजितदादांना आपण ज्युनियर म्हटलं तरी त्यावेळेला विजयसिंह मोहिते पाटील, छगन भुजबळ, मधुकरराव पिचड, प्रफुल्लभाई पटेल, सुनीलजी तटकरे साहेब, आर आबा, जयंतराव पाटील साहेब एवढी मातब्बर मंडळी ही मुख्यमंत्री पदाच्या करता सक्षम असलेली आणि पुरेसा अनुभव असलेली, प्रशासनाचा अनुभव असलेली आणि इलेक्टिव्ह मेरिट असलेली माणसं किंवा नेते मंडळी त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उपलब्ध असताना आणि मुख्यमंत्री पदाची ऐतिहासिक संधी उपलब्ध असताना त्यावेळेला कुठल्या तरी असुरक्षिततेच्या भावनेतून राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री पद घेणं टाळलं गेलं का, हा यातून प्रश्न निर्माण झालेला आहे. वास्तविक कदाचित त्यावेळेला अशी दूरदृष्टी ठेवली असेल की भविष्य काळामध्ये
सुप्रियाताई सुळे यांना मुख्यमंत्री करण्याच्या करता म्हणून राष्ट्रवादीमध्ये दुसरं समांतर नेतृत्व किंवा दुसरं नेतृत्वाचं केंद्रीकरण पक्षांतर्गत होता कामा नये याची काळजी त्यावेळेला घेतली गेली होती का, हा देखील त्या निमित्तानं प्रश्न निर्माण होतो. अजून एक त्या ठिकाणी 2019च्या संदर्भानं वेगवेगळ्या पद्धतीची माहिती समोर येते. आपल्याला सर्वांना माहीत आहे की त्यावेळेला एक गुप्त स्वरूपाचा प्रवास झालेला होता आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पार्टीबरोबर जवळपास 6 वेळेला बैठका झाल्या होत्या आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टीबरोबर आदरणीय आमच्या पक्षाच्या त्यावेळेच्या सर्वोच्च नेत्याच्या संमतीनं आणि सूचनेप्रमाणे त्या बैठकीमधून त्या सरकारमध्ये जाण्याच्या संदर्भातलं अंतिम स्वरूप देखील निश्चित झालं होतं. मंत्रिपदाचं वाटप निश्चित झालेलं होतं, पोर्टफोलिओ निश्चित झालेले होते, महामंडळाचं वाटप निश्चित झालेलं होतं. एवढी अंतिम टप्प्यापर्यंत गेलेली चर्चा अचानक युटर्न कसा घेतला गेला, त्यावेळेला सकाळचा झालेला शपथविधी पुन्हा अजितदादांना उपमुख्यमंत्री का केलं गेलं, या संदर्भानं बऱ्याच गोष्टी ह्या गुप्त राहिल्या गेल्या. बऱ्याच गोष्टीच्या संदर्भामध्ये खुलासा केला गेला नाही आणि या कारणामुळं अजितदादा हे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये, महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये त्या ठिकाणी व्हिलन होतील अशा पद्धतीची जाणीवपूर्वक व्यवस्था निर्माण करण्यात आली. वस्तुस्थिती काय होती, का युटर्न घेतला गेला होता, का भारतीय जनता पार्टीबरोबर सर्व चर्चा अंतिम झालेल्या असताना त्यावेळेला युटर्न घेतला गेला, त्यावेळेला आमदारांना या संदर्भातली काहीही माहिती नव्हती, कारण ते गुप्त ठेवायचं ठरलेलं होतं. कारण महाविकास आघाडीच्या सरकारच्या संदर्भानं ज्या वेळेला शिवसेनेचा मुख्यमंत्री करायच्या बाबतीमध्ये चर्चा झाली त्यावेळेला एकनाथजी शिंदे यांना गटनेता म्हणून प्राथमिक स्वरूपामध्ये नैसर्गिकरित्या मुख्यमंत्रीपदाची दावेदारी त्यांच्या आमदारांच्या वतीनं मागण्यात आली होती आणि त्याच्यामधले अनिल परब असतील, देसाई असतील किंवा संजय राऊत असतील, या कंपूला कसल्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री होऊ द्यायचं नव्हतं. त्यांना उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करायचं होतं. परंतु त्यावेळेला उद्धवजी ठाकरे यांच्या हेल्थच्या संदर्भात सिरियस अशा पद्धतीचे इश्यू होते. त्यामुळं त्यांच्या कुटुंबामधून आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करावं अशा पद्धतीचा देखील प्रस्ताव आलेला होता. परंतु आदित्य ठाकरे खूपच ज्युनियर असल्यामुळं कुठलाही राष्ट्रवादीचा किंवा काँग्रेसचा नेता त्यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री किंवा मंत्री म्हणून काम करण्यास तयार होणार नाही, हे आमच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलं. आणि मग त्या ठिकाणी एक डील करण्यात आलं. ते डील असं होतं की 2.5 वर्ष पहिल्यांदा शिवसेनेचा मुख्यमंत्री संजय राऊत आणि यांच्या टीमकडून असं सांगण्यात आलं की महाविकास आघाडीचे निमंत्रक म्हणून त्यावेळेच्या आमच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांनी उद्धवजी ठाकरे यांचा नावाचा आग्रह धरावा किंवा त्यांचं नाव त्या ठिकाणी घ्यावं, तरच राष्ट्रवादी महाविकास आघाडीमध्ये येईल. या अटीवर जर पवारसाहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी जर भूमिका मांडली तर ॲटोमॅटिक दुसरं कोणाचं नाव चर्चेत येणार नाही, एकनाथ शिंदेंचं नाव चर्चेतून बाद होईल आणि उद्धवजी ठाकरे यांचं नाव पुढे येईल. अशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आली आणि त्या बदल्यात असा प्रस्ताव ठेवण्यात आला की 2.5 वर्षानंतर सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असतील आणि ती अट जी आहे ती उद्धव ठाकरे यांच्या वतीनं म्हणजे शिवसेनेच्या वतीनं घालण्यात येईल की जर सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असतील तरच शिवसेना ती गोष्ट ॲक्सेप्ट करेल. म्हणजे ॲटोमॅटिक राष्ट्रवादीमधून अजितदादा असतील किंवा इतर कुठल्याही नेत्याचं नाव त्या ठिकाणी चालणार नाही. पक्षात अशी परिस्थिती निर्माण करायची की शिवसेनेचं म्हणणं आहे की सुप्रिया सुळे असतील तरच आम्ही मान्य करू, अदरवाईज दुसरा नेता आम्हाला चालणार नाही, नाहीतर सरकार गडगडू शकतं. अशा पद्धतीचं डील झाल्यामुळं अचानक भारतीय जनता पार्टीबरोबरच्या सरकारच्या संदर्भातला युटर्न घेतला गेला. सगळ्या चर्चा ज्या झालेल्या होत्या त्या सगळ्या चर्चांना फाटा देऊन त्या ठिकाणी शब्द फिरवले गेले आणि महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा निर्णय त्यावेळेला झाला. अजून एक प्रश्न विचारला जातो, मग अजितदादांनी पहाटेचा शपथविधी जो सकाळचा होता तो शपथविधी घेतला, मग काय केलं होतं, त्यावेळेला ती पक्षाबरोबरची केलेली गद्दारी समजली गेली, गद्दारी मानली गेली, चित्र तसं निर्माण केलं गेलं. अजितदादांनी तो निर्णय परस्पर घेतला होता अशा पद्धतीचं चित्र निर्माण केलं गेलं. वस्तुस्थिती तशी होती का? वस्तुस्थिती तशी अजिबात नव्हती. जर तशी खरी वस्तुस्थिती असती, अजितदादांनी जर कोणाला न विचारता मनाचा कारभार केला असता तर पुन्हा त्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केलं असतं का? तसं अजिबात नव्हतं. वस्तुस्थिती ज्या वेळेला पवार कुटुंबाच्या अंतर्गत स्पष्ट झाली की या सगळ्या प्रक्रियेमध्ये अजितदादांची काहीही चूक नाही हे ज्या वेळेला स्पष्ट झालं त्यावेळेला पुन्हा
सर्व आमदारांच्या आग्रह खातर आता आमदार एक या ठिकाणी सुनीलजी शेळके सुद्धा इथं बसलेले आहेत, त्यावेळेच्या सगळ्या आमदारांनी सांगितलं की जर शिवसेनेच्या बरोबर किंवा महाविकास आघाडीमध्ये सरकार बनणार असेल तर या सरकारचा पक्षाचा नेता हा अजितदादाच असावे लागतील. अजितदादांना जर उपमुख्यमंत्री केलं तरच हे सरकार चालू शकतं, टिकू शकतं किंवा आम्ही आमदार लोक त्या ठिकाणी समाधानी राहू शकतो. म्हणून त्यावेळेला अजितदादांना पुन्हा उपमुख्यमंत्री करावं लागलं. ज्या पद्धतीनं सांगितलं जातं की आम्ही क्षमा करून त्यांना पुन्हा त्या ठिकाणी संधी दिली, क्षमा वगैरे काही नाही, तर आमदारांचं समर्थन त्यावेळेला हे अजितदादांच्या पाठीशी होतं आणि त्या ठिकाणी विधिमंडळ पक्ष ज्याच्या पाठीशी असतो त्याला नेता करावाच लागतं. त्यामुळं पुन्हा त्या शिवसेनेच्या सरकारमध्ये दादा त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री झाले, ही फॅक्ट आहे. त्यामुळं त्यावेळेला 2004 सालच्यापासून ते 2019 सालापर्यंत सातत्यानं अशा पद्धतीनं यू टर्न घेतल्या गेल्यामुळं ह्या सगळ्या परिस्थिती निर्माण झाल्या. कुठं आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव तर कुठं सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव. यातून पुत्र आणि पुत्री प्रेमाच्या मुळं ह्या दोन्ही पक्षामध्ये आज आपल्याला जी काही फूट पडलेली दिसते याची कारणं जी आहे त्या पुत्र आणि पुत्री प्रेमामध्ये दडलेली आहेत. एवढंच या ठिकाणी मला नमूद करायचं. सर, एवढे सगळे गंभीर आरोप करत असताना तुम्ही महायुतीमध्ये गेलात, भाजपसोबत गेलात, पण तुमच्या पदरी काय पडलं? पुन्हा तुम्ही उपमुख्यमंत्रीच झालात, तुम्ही आहे त्या जागेवर राहिलात, किंबहुना लोकसभेला तुम्हाला 4 जागांवरच समाधान मानावं लागलं. सुरुवातीला 8 जागा देणार, 9 जागा देणार चर्चा होती, मात्र ह्या चर्चा सर्व बाजूला राहिल्या आणि तुम्हाला तिथंही डिमोशनचाच भाग व्हायची वेळ आली. हे पहा, या ठिकाणी केवळ आम्हाला काय मिळालं, आम्हाला किती पदं मिळाली, आम्हाला कुठलं पद मिळालं हा मुद्दा नाही आहे, तर संपूर्ण महाराष्ट्राचा आणि देशाचा विचार करून आणि महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करून केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार जर समविचाराचं असेल तर राज्य प्रगतीपथावर नेण्याच्या करता आवश्यक असलेला निधी जो आहे, जो केंद्र सरकारच्या हातामध्ये मोठ्या प्रमाणावर असतो, तो उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं, आमदारांची कामं होण्याच्या दृष्टीनं, आमदारांच्या निमित्तानं त्या मतदारसंघातले प्रकल्प राबवण्याच्या दृष्टीनं सरकारमध्ये असणं आवश्यक होतं. आणि लोकांच्या हिताकरता, जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या करता सरकार आणि सत्तेचा वापर करून त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न मार्गी लावतात या विश्वासानं आम्ही त्या ठिकाणी सरकारमध्ये आलेलो आहोत. आम्हाला कुठेतरी मुख्यमंत्री व्हायचं होतं, हा त्यातला मुद्दा नाही आहे. मुद्दा हा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मुख्यमंत्री त्या काळात झाला असता तर आज हा पक्ष कुठं असला असता याचा फक्त विचार आपण सर्व लोकांनी करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातल्या जनतेने देखील आणि कार्यकर्त्यांनी देखील करण्याची आवश्यकता आहे. जेव्हा तुम्ही असं म्हणत आहात की शरद पवारांनी स्वतःच्या मुलीच्या प्रेमापोटी हे सगळं केलेलं आहे, शरद पवारांनी मागच्या काही दिवसामध्ये इंटरव्ह्यू जे दिलेले आहे त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की अजित पवारांना अनेक पदं दिलेली आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची आता ही जी ओरड आहे ती निरर्थक आहे. हे पहा, किंबहुना सुप्रिया सुळेंना खासदारकीच्या पलीकडे काय मिळालेलं नाही, अजित पवार कायम मुख्य केंद्रस्थानी राहिलेले आहेत आणि सुप्रिया सुळेंना विधानसभेत रस नाहीये, त्या दिल्लीतच त्यांचा रस आहे. हे पहा, लोकशाही प्रक्रियेमध्ये आणि संसदीय कार्यप्रणालीमध्ये आणि पक्षांतर्गत सुद्धा लोकशाहीला महत्त्व असतं, आमदारांच्या मताला महत्त्व असतं आणि देशाच्या पातळीवर खासदारांच्या मताला महत्त्व असतं. अजितदादांना ज्या वेळेला जी संधी दिली ती पवारसाहेबांनी दिली, ह्याच्याबद्दल कधीही नाकारण्यात आलेलं नाही. त्याबद्दल कधीही पवारसाहेबांचे ऋण जे आहेत ते कधीही कुणी नाकारलेले नाहीत. साहेबांनी संधी दिली, फक्त अजितदादाच नव्हे तर जे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आज रोजी महायुतीमध्ये आहेत त्या प्रत्येक नेत्याला, माझ्या सकट अनेक कार्यकर्त्यांना पवारसाहेबांनीच संधी दिली. हे नाकारण्यामध्ये आम्हाला कुठलाही त्यामध्ये हाशील वाटत नाही. आम्ही ते नक्की स्वीकारतो, त्याच्यात संकोच बाळगण्याचं कुठलंच कारण नाही. परंतु अजितदादांना किंवा इतर नेत्यांना जी संधी दिली त्यांची सर्व योग्यता बघून संधी दिली. आबांना संधी दिली, ते आबा फक्त रोजगार हमीवर काम करत होते आणि म्हणून महाराष्ट्राच्या पुढे एक रोजगार हमीवर काम करणारा मंत्री करून दाखवला, हे करण्याकरता म्हणून संधी दिली का? आबा हे त्या योग्यतेचे होते, कुवतीचे होते म्हणून संधी दिली. जयंत पाटलांना जी संधी दिली ती केवळ फक्त ते राजाराम बापू पाटलांचे चिरंजीव होते म्हणून दिली होती का? तर त्यांच्यामध्ये ती गुणवत्ता, त्यांच्यामध्ये ते मेरिट होतं म्हणून दिली. असं प्रत्येकाचं मेरिट जे आहे ज्यांनी त्यांनी आपापल्या स्तरावर सिद्ध केलेलं होतं म्हणून त्या ठिकाणी ती संधी दिली गेली. आणि उपमुख्यमंत्रीपद अजितदादांना एकदम सुरुवातीला दिलं गेलेलं नव्हतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सुरुवातीला छगन भुजबळ साहेब हे उपमुख्यमंत्री होते, त्याच्यानंतर आबा उपमुख्यमंत्री होते, मला वाटतं त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील एकदा उपमुख्यमंत्री होते आणि मला वाटतं 4थ्या नंबरला त्या ठिकाणी 4थ्यांदा का 5व्यांदा ज्या वेळेला अजितदादांना उपमुख्यमंत्री पदाची संधी मिळाली त्यावेळेला देखील दादा आमदार वगैरे होते, त्या मंत्रिपदाचा अनुभव होता. त्यामुळं आमदारांचं ज्या वेळेला पाठबळ एखाद्या नेत्याच्या पाठीशी उभं राहतं
संसदीय पक्षाची विधिमंडळ पक्षाची जी बैठक होते त्या बैठकीमध्ये जे काही गुप्त मतदान होतं किंवा मागणी होते किंवा ज्या वेळेला म्हणणं मांडलं जातं त्यावेळेला ज्या वेळेला अजितदादांचं नाव सगळ्यांनी घ्यायला सुरुवात केली त्यावेळेला अजितदादांकडं त्या वेळेचं नेतृत्व देणं पक्षाला क्रमप्राप्त होतं. शरद पवारांचं असं म्हणणं होतं की भाजपसोबत जाण्यासंदर्भातली चर्चा ही झालीच, परंतु हे सर्व जे म्हणणं आहे हे सर्व ह्या पदाधिकाऱ्यांचं आमदारांचं होतं. मी त्यावेळेस असं म्हटलं की नेमकं तुमचं काय म्हणणं आहे ते माझ्यासमोर मांडा. भाजपसोबत जाण्यासंदर्भातला प्रस्ताव आला, मात्र मी निक्षून सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण भाजपमध्ये जायचं नाही. केवळ या ठिकाणी आता जे तुम्ही म्हणताय की आम्ही विकासाच्या मुद्द्यावर भाजपसोबत गेलो, मात्र त्यावेळेस केवळ आणि केवळ केंद्रीय यंत्रणांचे तपास यंत्रणा जे त्रास देत होत्या त्यामुळे काही जण सातत्यानं मला येऊन सांगत होते आणि काही जणांचं सातत्यानं म्हणणं होतं की आपण भाजपसोबत गेलं पाहिजे. मी त्याच वेळेस सांगितलं होतं की कोणत्याही परिस्थितीत मी येणार नाही, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा. याच्यामध्ये ज्या वेळेला स्वतः प्रक्रियेतले आमदार त्यावेळेस ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या वेळेला 20 जून 2022ला महाविकास आघाडीचं सरकार कोसळते किंवा शिंदे साहेबांनी जे काही बंड पुकारलं त्यानंतरनं आम्हीच 21 जूनला दादांच्या दालनामध्ये बैठक निमंत्रित केली. ती बैठक दादांनी निमंत्रित केली नव्हती तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी मंत्र्यांनी ती बैठक निमंत्रित केली. त्यामध्ये जितेंद्र आव्हाड असतील, त्यानंतरनं जयंत पाटील साहेब असतील, सगळेच नेते मंडळी त्या बैठकीला उपस्थित होते. आणि ती बैठक संपल्यावरती YB सेंटरला आदरणीय पवार साहेबांची भेट घेऊन साहेबांना सांगण्याकरता काही नेते मंडळी मंत्री मोदी देखील गेले आणि आमदारांचा प्रमुख नेता म्हणून रोहित पवारांबरोबर आम्ही काही नवीन नौखे आमदार हे त्यांच्यासोबत आदरणीय पवार साहेबांना भेटायला गेलो. त्यावेळेला साहेबांनी सांगितलं की तुम्ही सर्वजण विचार करताय परंतु तो विचार पुन्हा एकदा करा आणि मला योग्य त्या पद्धतीनं माहिती द्या. हे जे काय होतंय किंवा जे काही आज सुरू आहे यामधनं आपल्याला योग्य दिशा घेणं गरजेचं आहे. परंतु त्यानंतरनं 8-10 महिन्याचा कालावधी गेला आणि नंतरनं 3 जुलैमध्ये मागच्या वर्षात जी काही शपथविधी घेतली त्या अगोदरचा घटनाक्रम हा सुद्धा महाराष्ट्राच्या समोर आला पाहिजे की साहेबांनी राजीनामा दिले देण्या अगोदर कुठल्या बैठका झाल्या, बैठकी होताना कोण बैठकीमध्ये होतं, त्यामध्ये काय निर्णय झाले, हे निर्णय कुठले झाले किंवा काय चर्चा झाल्या, त्यानंतर साहेबांनी राजीनामा दिला. ही सगळी प्रक्रिया अजूनही महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलेली नाही आहे आणि मला असं वाटतं की हा सगळा घटनाक्रम हा अर्धवटच माहिती देतोय की आपण समाजापर्यंत पोहोचवतोय. ही संपूर्ण माहिती खुलासा हा देणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून साहेबांचा राजीनामा होण्या अगोदर वरिष्ठ नेते केंद्रातले भारतीय जनता पक्षाचे जे आहेत किंवा उद्योगपती ह्यांच्यासोबत ज्या काही वाटाघाटी झाल्या त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती खाती मिळाली पाहिजे, कुठली खाती मिळाली पाहिजे, कोण मंत्री होणार आहे, कुणाला थांबवायचे, हे सगळं ठरल्यानंतर पुन्हा एकदा पलटी युटर्न जो घेतला गेला तो का घेतला गेला याचं स्पष्टीकरण काही मंडळींनी देणं गरजेचं वाटतं. शपथविधी झाला त्यामध्ये पवार साहेबांची इच्छा होती किंवा इच्छा नव्हती, तुम्हाला काय कुठला इच्छेनुसार नाही हे पहा भारतीय जनता पार्टी बरोबर सरकार बनवण्याच्या संदर्भातली सर्वात प्रथम चर्चा जी आहे ती पक्षाच्या आमच्या वरिष्ठ नेत्यांनीच केलेली होती. आपण सगळ्यांनी TV वर सुद्धा ते फुटेज पाहिलेलं होतं. अधिवेशनाच्या काळामध्ये मोदी साहेबांना भेटायला त्या ठिकाणी पवार साहेब गेलेले होते. अचानक एक ब्रेकिंग न्यूज सुरू झाली की अमित शहा साहेबांना सभागृहातून बोलवून घेण्यात आलं आणि अमित शहा साहेब त्या बैठकीमध्ये सहभागी झाले आणि ती जी बैठक झाली त्याच्यानंतर जे ठरलं ते काय ठरलं की भारतीय जनता पार्टीबरोबर सरकारमध्ये जाण्याचा निर्णय ठरला. ही 2019ची गोष्ट सांगतो. आणि त्याच्यानंतर 6 बैठका झाल्या एका उद्योगपतीच्या घरी. ते कोणाच्या झाल्या की त्याचं स्ट्रक्चर ठरवण्याच्या करता झाल्या. म्हणजे निर्णय कोणी घेतला, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला. त्या निर्णयाची फक्त अंमलबजावणी करायची होती कुणाला, दुसऱ्या फळीतल्या म्हणा किंवा पवार साहेबांच्या नंतरच्या पुढच्या नेत्यांना, म्हणजे प्रफुल्लभाई असतील, तटकरे साहेब असतील, अजितदादा असतील, भुजबळ साहेब असतील. मग या लोकांच्या पैकी आणि भारतीय जनता पार्टीच्या काही प्रमुख लोकांच्या मध्ये स्ट्रक्चर सरकारचं कसं असलं पाहिजे, रचना कशी असली पाहिजे याच्या संदर्भातल्या चर्चा झाल्या. मग ह्या चर्चेचा प्रत्येक बैठकीचा तपशील जो आहे तो इत्यंभूत बारकाईनं तो दिला जात होता त्यावेळेला पक्षाच्या नेतृत्वाला. आम्हाला ज्या दिशेला जायचंच नव्हतं, आम्हाला आमचा पुरोगामी विचार सोडायचाच नव्हता, आम्हाला त्यांच्याशी संघच नाही, आम्हाला असंघाशी संघ करायचाच नाही, तर मग चर्चा कशाला केल्या जात होत्या.
आणि चर्चा कोण परस्पर करत होता? अजितदादांची ओळख तरी होती का मोदी साहेबांच्या बरोबर आणि शहा साहेबांच्या बरोबर? काही प्रश्न तरी येत होता का? मग का अजितदादांना सातत्यानं विलन केलं जातं? आज जो काही निर्णय झालेला आहे तो निर्णय होण्याची सगळी प्रक्रिया, रचना, मांडणी, प्रोसेस ही सगळ्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केली आणि निर्णय ज्या वेळेला दिलेला शब्द परत न घेणारा नेता म्हणून अजितदादांची महाराष्ट्राला ओळख आहे. जर ऑन बिहाफ ऑफ सिनियर लीडर जर शब्द दिले गेले असतील, अजितदादांनी शब्द माघारी घेतला नाही. अजितदादांनी आतापर्यंत नुकसान झालं तरी चालेल पण दिलेला शब्द जो आहे तो कधीही माघारी घेतला नाही, कधीही युटर्न घेतला नाही, कधीही पलटी मारली नाही. सार्वजनिक जीवनामध्ये मागच्या 35 वर्षांमध्ये अजितदादांनी पलटी मारली, भूमिका बदलली असं झालं नाही. ते कदाचित पब्लिकच्या समोर काही गोष्टी आल्या असतील परंतु दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून अजितदादाची ओळख आहे आणि तो शब्द आदरणीय पवार साहेबांच्या वतीनं अजितदादांनी त्यावेळेला दिलेला होता आणि तो दिलेला शब्द पाळण्याच्या करता म्हणून तो सकाळचा शपथविधी झाला. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर जे दादा माघारी आले ते माघारी आले आणि त्यांना पुन्हा उपमुख्यमंत्री करावं लागलं ते आमदारांच्या आग्रहाखातर करावं लागलं. त्यातले एक आमदार इथं हजर आहेत, पाहिजे तर सगळ्या आमदारांना तुम्ही त्या ठिकाणी त्यांचं स्टेटमेंट घेऊ शकता, त्यांचं मतं घेऊ शकता. 2019ला तुम्ही शब्द दिला, तो शब्द पाळला आणि पुन्हा तुम्ही तो नागरी महाविकास आघाडी सोबत आला. आता पुन्हा तुम्ही गेलात. यावेळेस नेमकं काय झालं होतं? अशी काय वेळ आली तुमच्यावर की तुम्हाला जावं लागलं, तुम्हाला निर्णय घ्यावा लागला? एकीकडे तुम्ही विकासाचं राजकारण म्हणता आणि दुसरीकडे तुम्ही थेट जाताना तुमच्या सर्व नेत्यांवर तपास यंत्रणांचा वापर, त्रास. मी दिलं की त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला अगोदर स्पष्टीकरण दिलं ना. आता त्याच्या एक लक्षात घ्या, महायुतीचं आत्ताच्या सरकारमध्ये येण्याच्या अगोदर सुद्धा आता आमदारांनी सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेला एकनाथजी शिंदे यांचं बंड किंवा त्यांनी जो निर्णय घेतला आणि ज्या वेळेला ते सुरतला गेले, गुवाहाटीला जायच्या अगोदरची गोष्ट आहे, बरोबर बरोबर. ज्या वेळेला ते गेले त्या दरम्यान या सरकारमध्ये आपणही गेलं पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या त्यावेळेच्या 100% आमदारांची आग्रही भूमिका होती. त्या संदर्भातली बैठक अजितदादांच्या मंत्रालयातल्या त्या ठिकाणी दालनामध्ये सगळ्या आमदारांची बैठक झाली. त्यामध्ये सगळ्यात आघाडीवर जर कोण होते तर रोहित पवार होते, जितेंद्र आव्हाड होते आणि त्यांच्याच सह्या त्या जयंत पाटील साहेब देखील होते. ह्या सगळ्यांच्या सह्याचं पत्र घेऊन पवार साहेबांच्याकडे ही सगळी मंडळी गेली आणि शेवटी लोकशाही मार्गानं पक्षाचा जर 100% विधिमंडळ पक्ष जर एक निर्णय घेत असेल आणि त्याला वरिष्ठांची संमती मागत असेल तर अशा वेळेला ह्या सगळ्या लोकशाही प्रक्रियेमध्ये एकट्याचा हट्ट त्या ठिकाणी चालू शकत नाही. बरं, हे काही पहिल्यांदा होत होतं का? मागं होय म्हणाय, मागं सगळं तुम्हीच करायला लावलं आणि आता तुम्ही त्याला नको म्हणता, याला काय अर्थ राहतो? याला कुठला तर्क राहतो? शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी मागच्या वेळेला बाहेरून पाठिंबा दिला. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये फूट पडावी, त्यांच्यात अंतर निर्माण व्हावं याच्याकरता म्हणून आपण त्यावेळेला भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला 2014 साली. त्यावेळेला देखील तो बाहेरचा नुसता पाठिंबा नव्हता, बाहेरचा पाठिंबा देण्याच्या अगोदर देखील डील ठरलेलं होतं. काही दिवसानं वातावरण निर्मिती करून भारतीय जनता पार्टीबरोबर सरकारमध्ये सहभागी व्हायचा निर्णय 2014 साली देखील झालेला होता. त्यामुळं विनाकारण अजितदादांनी कुठलं तरी वेगळी पार्टीच्या वरिष्ठांना एकदम विश्वासघात करून कुठला तरी निर्णय घेतला, हे जे चित्र निर्माण केलं जातं, एक खोटं चित्र निर्माण केलं जातं. ते खोटं चित्र सातत्यानं निर्माण केल्यामुळे लोकांना खरं वाटू शकतं. त्यामुळे जनतेच्या समोर ही वस्तुस्थिती आली पाहिजे. मुलीला मुख्यमंत्री करण्याच्या करता म्हणून भारतीय जनता पार्टीचं बरोबरचं डील फिसकवटलं गेलं आणि आज जे म्हणतात की अनुभव नसल्यामुळं त्यावेळी 2004 साली आपल्या पक्षातला मुख्यमंत्री केला गेला नाही. मग उद्धव ठाकरेंना ग्रामपंचायतीचा सुद्धा अनुभव नव्हता, जिल्हा परिषदचा अनुभव नव्हता, कुठलाही प्रशासनाचा अनुभव नव्हता, कुठलाही विधिमंडळाच्या कामकाजाचा अनुभव नव्हता, संसदीय कामकाजाचा अनुभव नव्हता, प्रशासन हाताळण्याचा कुठलंही कौशल्य त्यांच्याकडे नव्हतं किंवा अनुभव नव्हता. मग उद्धव ठाकरेंचा हात पवार साहेबांनी स्वतःच्या हाताने का उंचावला? का महाराष्ट्राच्या माथी कुठलाही अनुभव नसलेला मुख्यमंत्री लादला गेला? याचं देखील उत्तर दिलं गेलं पाहिजे. गेल्या 1.5 वर्ष झालेत अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदात किंवा सरकारमध्ये समावेश होऊन या चर्चा आता पुन्हा का उपस्थितीत होत आहे? कारण परवा पवार साहेबांची एक मुलाखत प्रसिद्ध झाली. त्या मुलाखतीमध्ये 2004 साली राष्ट्रवादीच्या जागा जास्त असताना मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे का घेतलं नाही या प्रश्नावर अजितदादांच्या संदर्भानं विचारल्यानंतर अजितदादा त्यावेळेला अनुभवी नव्हते, नौके होते हे सांगितलं गेलं. भुजबळ साहेबांना का दिलं नाही म्हटल्यानंतर जर त्यांना किंवा इतर कुठल्याही नेत्याला
जर त्यावेळेला मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर पार्टी फुटली असती असं सांगितलं गेलं. याचा तर्क आम्हाला कळला नाही. ज्या वेळेला आमच्या नेत्याच्या बाबतीत, त्याच्या सक्षमतेच्या बाबतीत, त्याच्या गुणवत्तेच्या बाबतीत, त्याच्या अनुभवाच्या बाबतीत ज्या वेळेला प्रश्न उपस्थित केले जातात त्यावेळेला उत्तर तर द्यावं लागणार. त्यावेळेला सगळे पुढच्या घडामोडी जे आहेत ह्या संदर्भाने ती द्यावी लागणार. सुनील सर, तुम्हाला एक प्रश्न आहे की जशा पद्धतीने बारणे यांनी आता जे आरोप केलेले आहेत, मागच्या या प्रचाराच्या अनेक दिवसांमध्ये छगन भुजबळ यांनी जी विधानं केली ती काही विधानं उद्धव ठाकरे यांच्या फेवरमध्ये होती अशी वाटली. दुसऱ्या बाजूला नरहरी झिरवळ हे सुद्धा शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांसोबत दिसले. 2 दिवसापूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी एक ट्विट केलं होतं की साहेब तुमचा आदर कायम आहे. तर हे जे काही घडतं आहे त्याच्याकडे कसं बघा? नाही, हे बघा, आदरणीय साहेबांच्या बाबतीत आदर कालही होता, आजही आणि उद्या देखील प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्ता किंवा पदाधिकाऱ्याच्या मनामध्ये असणं हे स्वाभाविक आहे. साहेब आज देखील आम्हा सर्वांचे श्रद्धे आहेत. त्यामुळे त्यांच्या बाबतीत कुठलं ट्विट करणं किंवा त्यांच्या बाबतीत आदरयुक्त कुठलंही वक्तव्य करणं यात गैर काहीच नाही आहे. राहिला प्रश्न नरहरी झिरवळ साहेबांचा जो काही मागं फोटो दाखवला, राष्ट्रवादी पदाधिकारी पवारसाहेबांच्या गटातल्या आमच्या सोबत बसलेले आहेत, हा बसलेला फोटो कुठल्या तरी कार्यक्रमातला होता. त्याच्यावरती त्यांनी स्पष्टीकरण देखील पत्रकारांसमोर येऊन दिलं. त्यामुळे जिथं आम्ही आहोत तिथं दादांची प्रामाणिक आहोत. आमच्यातलं कुणी नाही. एक लंकेंना जे काही दिशाभूल करून नेण्याचं काम केलं, त्यांना जे काही तिथं बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न केला, त्यांना सोडलं तर बाकी इतर कुठलाही नेता आमचा दादांची साथ सोडून इकडे तिकडे गेलेला नाही. राहिला तिसरा विषय की बारणे आप्पांच्या बाबतीमध्ये आपण सातत्यानं जे काही सांगताय किंवा त्यांनी जे काही वक्तव्य केलं, मी ठामपणानं सांगतो, छाती ठोकपणानं सांगतो की माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदादांना मानणारा प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक पदाधिकारी हा दादांनी दिलेल्या आदेशाचं पालन करून महायुतीचा धर्म पाळून बारणे आप्पांचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. त्यामुळं बारणे आप्पांनी जे काही वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा त्यांनी पुनर्विचार करावा, जेणेकरून महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारचे तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचं जबाबदार व्यक्तीनं तरी वक्तव्य करू नये अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भावना आहे. पुण्यामध्ये जे हिट अँड रन केस प्रकरण झालं यामध्ये आपल्या सहकारी कामगार आहेत त्यांचं नाव येत आहे, त्यांनी कुठेतरी यामध्ये त्याची भूमिका बजावली काय? एक लक्षात घ्या, एखाद्या लोकप्रतिनिधीच्या मतदारसंघामध्ये एखादा गंभीर स्वरूपाचा इन्सिडेंट झाल्यानंतर त्याची पाहणी करायला ज्या पद्धतीनं पोलीस यंत्रणा तातडीनं त्या ठिकाणी धाव घेते, त्यावेळेला तिथल्या लोकप्रतिनिधीचं हे कर्तव्यच आहे की अशी घटना घडल्यानंतर तिथं धाव घेणं, त्या ठिकाणी जाऊन भेट देणं, याचा अर्थ कुणाच्या तरी समर्थनार्थ तिथं गेलं असा अर्थ काढणं एकदम चुकीचं आहे. त्या ठिकाणी तशा पद्धतीचा प्रयत्न झाल्याच्या संदर्भात कुठेही कुणी म्हटलेलंही नाही. त्यामुळं संबंधित अपघातग्रस्त झालेले जे आहेत किंवा ज्यांचं त्यात निधन झालेलं आहे त्यांच्यापैकी देखील कोणी म्हटलेलं नाही. तिथं पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शी किंवा तिथं पोलीस स्टेशनचे किंवा इतर नागरिक जे आहेत त्यांनी देखील तसं कुठं म्हटलेलं नाही. लोकप्रतिनिधी म्हणून त्याचं ते कर्तव्यच असतं त्या ठिकाणी जाऊन भेट देणं. उलट त्या ठिकाणी संबंधित जो कोणी मुलगा जो आहे ज्यांनी दारू पिऊन त्या ठिकाणी हा ॲक्सिडेंट केला त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. तो मुलगा मायनर असल्यामुळं म्हणजे त्याचं 17 वर्ष 8 महिने असं वय असल्यामुळं किंवा 18 वर्ष पूर्ण नसल्यामुळं तो जामिनावर सुटला गेला. त्याच्यामध्ये देखील प्रयत्न चाललेला आहे की त्याला प्रौढ समजून त्या ठिकाणी ती कारवाई झाली पाहिजे. संबंधित बार मालक, बार चालक, अमुक तमुक जे कोणी आहेत ते सगळ्यांच्यावर कारवाई झाली, सगळ्यांना अरेस्ट झालेली आहे. त्याचबरोबर त्या संबंधित मुलाच्या पालकांवर देखील गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांचा देखील शोध चालू आहे. त्यांना देखील लवकरात लवकर अरेस्ट होईल. यात सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की त्याच्या ब्लड सॅम्पलचा रिपोर्ट यायच्या आधीच कोर्टाने जो आहे तो जामीन मंजूर केला हा एक महत्त्वाचा मुद्दा. तर दुसरीकडे शिक्षा म्हणून फक्त 300 शब्दांचा निबंध लिहिण्यासाठी सांगणे हे कितपत या देशात किंवा मग या राज्यात योग्य असं तुम्हाला तरी वाटतंय? अतिशय चुकीचं आहे. आम्हाला त्या ठिकाणी न्यायपालिकेवर भाष्य करता येत नाही किंवा कुठल्याही यंत्रणेला करता येत नाही. शेवटी तो न्यायालयाच्या न्यायबुद्धीचा तो विषय आहे. तुम्हाला किंवा मला किंवा भारतातल्या कुठल्याही संवेदनशील नागरिकाला अशा प्रकारामध्ये या पद्धतीच्या शिक्षा देणं हे गैरलागू आहे असं आमचं मत आहे. त्याला जबर अशी शिक्षा व्हायला पाहिजे होती किंवा जामिनाच्या बाबतीमध्ये ज्या अटी घातल्या त्या हास्यास्पद वाटत आहेत आणि त्या एकदम तकलादू स्वरूपाच्या आहेत. याच्यातून कदाचित असे ॲक्सिडेंट करणारे किंवा दारू पिऊन मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्यांना प्रोत्साहन मिळू शकतं की जर निबंधच लिहायचा असेल आणि ट्रॅफिक कंट्रोल 2 दिवस जाऊन करायचं असेल
किंवा ॲक्सिडेंट झाल्यांना मदत करायची असेल तर मग काय फरक पडत नाही, एखादा ॲक्सिडेंट झाला तरी हा मेसेज जाऊ शकतो. त्यामुळं न्यायपालिकेच्या संदर्भात सुद्धा वरिष्ठ न्यायालयांनी याची चिकित्सा करण्याची आवश्यकता आहे. संबंधित न्यायाधीशांनी कुठल्या तरतुदीच्या आधारे या स्वरूपाच्या शिक्षा दिल्या हे समजायला काही मार्ग नाही. कुठल्याही कायद्याच्या पुस्तकामध्ये निबंध लिहायला लावण्याची शिक्षा असेल असं मला वाटत नाही. काल उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी एक पत्रकार परिषद घेतली मतदान पूर्ण होण्याच्या पूर्वी आणि त्यांनी आरोप केले की जाणीवपूर्वक ज्या भागांमध्ये मशालीला मतदान होणार होतं अशा ठिकाणी जाणीवपूर्वक यंत्रणा धीम्या गतीनं करण्यात आली, मतदान धीम्या गतीनं करण्यात आलं जेणेकरून लोक कंटाळून निघून गेले असा आरोप त्यांच्या वतीनं करण्यात आला. त्यावर आपलं काय म्हणणं? उद्धव ठाकरे साहेबांचं हे सातत्याचं रडगाणं आहे. सातत्यानं प्रशासकीय यंत्रणेवर, सातत्यानं वेगवेगळ्या यामध्ये काम करणाऱ्या निवडणूक आयोगाच्या यंत्रणेवर संशय घेणं. शेवटी त्याच प्रक्रियेमधून आपण निवडणुकीला सामोरे जात आहात आणि दुसऱ्या बाजूनं अतिशय छातीठोकपणे आत्मविश्वासानं सांगतात की आमचे एवढे खासदार निवडून येणार, आम्ही राज्यामध्ये इतक्या जागा निवडून आणणार. मग जर ह्या यंत्रणेवर आपला विश्वासच नाही तर कशाच्या आधारे तुमचा हा आत्मविश्वास आहे? जर ही यंत्रणा जी आहे ती एकतर्फी बायस पद्धतीनं काम करते आहे तर मग तुम्हाला निवडून येण्याच्या खात्री कुठून आलेल्या आहेत? तुम्ही जे सांगताय आमच्या 30 जागा येतील आणि 35 जागा येतील आणि महाआघाडीच्या एवढ्या जागा येतील, हे कशाच्या आधारावर तुम्ही सांगताय? तर हे सगळं जे आहे ते दुहेरी पद्धतीचं दुटप्पी स्वरूपाचं बोलणं आहे. शहरांमध्ये तुम्ही जर पाहिलं, सर्वच शहरांमध्ये मतदानाची टक्केवारी ही आहे ती कमी आहे आणि मुंबईमध्ये असलेला उकाडा, एकंदरीत असलेला काही मतदारांमधला निरुत्साह, या सगळ्या पातळीवर मतदान कमी झालं. मतदान हे जास्तीचं व्हायला पाहिजे, ते कमी झालं. याच्या संदर्भामध्ये चौकशी करण्याच्या करता राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे, याची आपण नोंद घेतली पाहिजे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.